सावधान, अकोले संगमनेर तालुक्यात मुसळधार, भंडारदरा, आढळा आणि भोजापूर धरणे तुडुंब, तर प्रवरा नदीला महापुराचा धोका, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर. नमस्कार, जय जय भारत, जय संविधान. न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती प्रवरा नदीला महापुराचा धोका, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. प्रेक्षकांनो, गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततधार आणि मुसळधार पावसामुळे परिसरातील भंडारदरा, आढळा आणि भोजापूर ही तिन्ही प्रमुख धरणे एकाच वेळी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. एकाच वेळी ही तिन्ही धरणे ओव्हरफ्लो होण्याची एक दुर्मिळ आणि मोठी घटना मानली जात आहे. यामुळे परिसरातील नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना तातडीचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झालेला आहे. सुमारे 8,000 ते 10,000च्या दरम्यान हा विसर्ग आहे. आणि प्रवरा नदीत देखील पावसाचे पाणी आहे. आणि सद्यस्थितीत निळवंड धरण देखील भरण्याच्या स्टेजला असून आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळी निळवंड धरणातून देखील प्रवरा नदीमध्ये विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता संगमनेर शहराला आज उद्या पुराचा धोका उद्भवलेला आहे. नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाढून पुराचे पाणी शहरामध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर सर्व संगमनेरकरांना आव्हान आहे की नदी पात्राकडेला जाऊ नये, पुराच्या पाण्यामध्ये त्या कडेला जाऊ नये किंवा वाहने आपले असतील त्या पाण्यामधून नेऊ नये. तसेच नदीकाठी जे राहणारे आहेत त्यांना आम्ही अनाऊन्समेंट केलेली आहे. त्यांनी देखील आपल्याला धोका तात्काळ उद्भवल्यास ते स्थलांतरित व्हावे. आणि नगरपालिकेचा जो आपत्कालीन नंबर आम्ही प्रसिद्ध केलेला आहे 90-67-273-273 या आपत्कालीन नंबरला संपर्क साधावा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपालिकेला आपले सहाय्य करता येतील. तरी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती. आता धरण भरल्यामुळे म्हाळुंगीला बी पाणी आले आहे. हो. त्याच्या अवतीभोवती जे राहणारे लोक आहे त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहे. हो, नोटीस देण्यात आलेल्या आहे. तसेच आज सकाळी आपण सर्व भागामध्ये अनाऊन्समेंट केलेली आहे. आणि त्या नदीच्या पात्राच्या कडेला तोंड करून जे घर होतं मोरे यांचं, त्यांना देखील आपण दुसऱ्या इतरत्र त्यांचं नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेलं आहे. तसेच सर्वांना आपण दक्षतेचा इशारा दिलेला आहे. प्रेक्षकांनो, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 1,000 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या जोरानुसार या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. दुसरीकडे म्हाळुंगी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने साईनगरचा पूल तसेच संगमनेर खुर्दचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. म्हाळुंगी आणि प्रवरा या दोन्ही नद्यांचा संगम तसेच धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर येण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तर सावध रहा, सतर्क रहा, नदीकाठच्या नागरिकांना मदत करा. न्यूज एनएपी करिता रफिक सौदाकर सह शौकत पठाण, संगमनेर.